11 फेब्रुवारी 2023 रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार हे हिंगोली जिल्ह्यातल्या वसमत विधानसभा मतदारसंघातील शिरड शहापूर येथील आदिवासी वसतिगृहाच्या भूमिपूजन कार्यक्रमाप्रसंगी आले होते। दरम्यान वसमत विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार चंद्रकांत उर्फ राजू भैया नवघरे यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं होतं। अजितदादा पवार हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावेत अशी इच्छा त्यांनी 11 फेब्रुवारी 2023 रोजीच्या कार्यक्रमात व्यक्त केली होती। दादा, आपण विरोधी पक्षनेते म्हणून इथं आलात। मी सुद्धा तुम्हाला स्वाभिमानानं सांगतो, सुधाकर नाईक साहेब इथं आले आणि ते इथून गेल्या गेल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले। विलासराव देशमुख साहेब विरोधी पक्षनेता असताना इथं शिरड शहापूरला आले, ते सुद्धा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले। देवेंद्र फडणवीस साहेब विरोधी पक्षनेते असताना इथं आले, ते सुद्धा मुख्यमंत्री झाले। आमची सगळ्यांची इच्छा आहे, सगळ्यांना इथं टाळ्या वाजवून हातावर करून सांगावं, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी पक्ष कोणता असं मनोहर साहेब तुम्ही म्हणसाल की आमचा शिवसेनेचा करायचा, अभिनय मंदिर काँग्रेसचा करायचा आहे, पण काका काम करणारा माणूस महाराष्ट्राचा मुख्यमंत्री पाहिजे। या एक छोट्या ठिकाणी 33 कोटी रुपयाचा निधी आदिवासी सभागृहासाठी वसतिगृहासाठी दिला। त्यानंतर 2024च्या विधानसभा निवडणुकीच्या अगोदर देखील राज्याचे उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांनी वसमत इथं भर सभेत आमदार राजू नवघरे यांना नुसता आमदार नाही ठेवणार, पुढची पण व्यवस्था करतो असं म्हणत दादा देखील राजू नवघरेंना मंत्री करणार होते, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या होत्या। आता राजूला फक्त आमदार नाही ठेवणार, पुढची पण व्यवस्था करतो, पण त्याच्याकरता राजूला प्रचंड मताधिक्याने विजयी करावं लागेल। राज्याचे उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या आणि वसमत विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार राजू नवघरे यांचे अतिशय जवळचे संबंध होते। आमदार राजू नवघरे यांनी दादांसमोर कुठलाही शब्द टाकला की दादा नाही म्हणून कधीच बोलले नसल्याची प्रतिक्रिया आमदार नवघरे यांनी दिली। पण दादा आता जगात नाही। दादांना अखेरचा निरोप देताना आमदार राजू नवघरेंना अश्रू अनावर झाले। अजित पवार हे महाराष्ट्राच्या राजकारणातील एक शिस्तप्रिय, कामात झपाटलेले आणि स्पष्टवक्ते नेते म्हणून ओळखले जातात। 1-2 वेळा नव्हे तर तब्बल 6 वेळा उपमुख्यमंत्रीपद भूषवलेले पवार राज्याच्या कडेकोट प्रशासन, वेळेचं पालन आणि विकासाच्या कामांसाठी प्रसिद्ध होते। दादा हे थेट बोलण्यासाठी आणि प्रसंगी वाद उडवून घेणारे नेते म्हणून ओळखले जात असत। यात सर्वात महत्वाचं म्हणजे दादांनी शब्द एकदा दिला की 100% काम व्हायचं आणि न होणाऱ्या कामाला एकदा दादा नाही म्हणाले हे शेवटपर्यंत शब्दावर ठाम असायचे। त्यामुळे त्यांच्याबद्दलची महाराष्ट्रभर विश्वासार्हता कायम होती। दादांनी विकास कामांसाठी राज्याबरोबरच वसमत विधानसभा मतदारसंघात मोठ्या प्रमाणात निधी दिला। आमदार राजू नवघरे यांनी दादांसमोर मतदारसंघातल्या विकास कामांसाठी निधीचा प्रस्ताव मांडला की दादांकडून तात्काळ त्याला मंजुरी मिळायची। त्यामुळे दादांचं तितकंच प्रेम राजू नवघरे यांच्यावर देखील होतं। मात्र अखेर दादांनी निरोप घेतला आणि दादा गेल्यानं महाराष्ट्र नव्हे तर देशभरातल्या तमाम त्यांच्या चाहत्यांच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा निघाल्या। उमेश चक्कर, प्रभा नेटवर्क, हिंगोली।